दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं। शरद पवार सत्तेत गेल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर शरद पवारांना पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील टोलाला गावलाय। पाहूयात। कदापिही आम्ही जातीवादी पक्षाची समझोता करणार नाही। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर मोठा परिणाम होणार आहे। त्यांच्या मिलनाबद्दल आम्ही कशाला बोलावं? ज्याला जे आवडतं ते त्यांनी करावं, ज्याला योग्य वाटतं त्यांनी ते करावं। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दोन्ही पवारांच्या समर्थकांकडून स्वागत होत असलं तरी महाविकास आघाडीचे इतर नेते काहीशी चेतावणी वजा सावध प्रतिक्रिया देताना दिसतायत। पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या चर्चेवरून पवारांना टोला लगावलाय। कदापिही आम्ही जातीवादी पक्षाची समझोता करणार नाही ही एक भूमिका असते। आणि मग जर एक लोकांचं मत पडलं तर आमची काही हरकत नाही, हा दुसरा मुद्दा। हा एक मोठा फरक पडलेला आहे। 50 वर्षाचं पवारसाहेबांचं पण राजकारण पाहिलं तर ते फुले शाहू आंबेडकर विचार, जातीवादी पक्षाची संघर्ष, लोकशाहीमध्ये दृढ विश्वास अशा तत्वावर त्यांनी राजकारण केलेलं आहे। आता मोदी सरकारचं काय चाललेलं आहे तर आपण सगळे बघतो। त्यांच्याशी तडजोड करण्याकरता किंवा त्यांच्या सत्तेमध्ये सत्तेचा वाटा मिळवण्याकरता त्यांच्याशी हातमिळवणी करणं किंवा सरकारमध्ये स्थापित व्हायला काही हरकत नाही जर काही लोकांनी निर्णय घेतला तर। हा एक मोठा बदल त्यांच्या विचारात दिसतोय। पक्षातले लोक सत्तेत जाण्यासाठी आग्रह करत असतील तर शरद पवार तरी काय करणार? तसंच पवार सत्तेत गेल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चढउतार येतात। भाजपमध्ये एकेकाळी फक्त 2 खासदार होते, त्यांनी जिथून सत्तेत ते आले। 77 साली काँग्रेसचाही संपूर्ण पराभव झाला होता, तरी 2004ला आम्ही एक आघाडी करून केंद्रात सत्ता मिळवली। हे होत राहतं। आता काही लोक हातबल दिसते त्याच्यात नाही, मला वाटतं की आता त्यांनी असं म्हणणं की बरेच लोक म्हणजे स्वतंत्र लोक त्यांच्या नेतृत्वाखालचे लोक आता स्वतंत्र निर्णय घ्यायचा आग्रह करतायत। त्यातच काय विश्लेषण करायचं ते मला वाटतं करावं लागेल। परंतु ठीक आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर मोठा परिणाम होणार आहे। शरद पवार अजित पवार एकत्र आल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा खरी ठरणार का असाही प्रश्न निर्माण होतो। तसंच दोन्ही राष्ट्रवादीच्या मिलनावर आम्ही काय बोलणार, त्यांना योग्य वाटेल ते करावं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे। मला वाटतं त्यांच्या मिलनाबद्दल आम्ही कशाला बोलावं? ज्याला जे आवडतं ते त्यांनी करावं, ज्याला योग्य वाटतं त्यांनी ते करावं असे माननीय शरद पवार साहेबच त्या दिवशी बोललो। आश्चर्य वाटू नाहीये, त्यातच सगळं काय आलं असं मला वाटतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी 2 दिवसांपूर्वी काय म्हटलं होतं पाहूयात। एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजितने ठरवावं। मी आता निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो। पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले एकत्र होते। भविष्यात सगळे एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही। काही मंडळी विभागली असली तरी विचाराने एकत्र आहोत। दिल्लीतले खासदार सुद्धा एकाच विचाराने बांधले गेले। काही आमदारांना वाटतं की अजित पवारांसोबत जावं। हा निर्णय मी देणार नाही, निर्णय एकत्र बसून घ्या। पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर चांगलीच चर्चा रंगली। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीमधले नेते काय निर्णय घेतात आणि दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात खरंच एकत्र येणार का हे पाहावं लागेल। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।